अत्यंत महत्त्वपूर्ण लक्षवेधी सभागृहामध्ये चर्चेला आलेली आहे आणि माननीय महसूल मंत्री महोदय सुद्धा अत्यंत सकारात्मकपणे या चर्चेला उत्तर देत आहेत। मागच्या महिन्यामध्ये सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची एक विवाहित तरुणी कोविडच्या काळामध्ये 2021 ला जेव्हा लॉकडाऊन होतं आणि बाहेर पडता येत नव्हतं, अशा काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने जे वधूवर सूचक मंडळ चालवतात यांच्या माध्यमातून ऋतुजा ही वेल एज्युकेटेड मुलगी, एमपीएससीच्या एक्झाम दिलेली मुलगी, तिला एक स्थळ आलं आणि स्थळ आल्याच्या नंतर तिचं लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती नांदायला गेली तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की ज्या घरामध्ये तिचं लग्न झालंय ते धर्मांतरित कुटुंब आहे। तिच्या घरामध्ये देवार आहे पण देवाऱ्यात देव नाहीत। ज्या दिवशी वटसावित्रीची पूजा होती तेव्हा तिनं उपवास धरायचं घरामध्ये सांगितलं, तेव्हा सासू म्हणली की तुला उपवास धरता येणार नाही। संकष्टीच्या दिवशी ती उपवास धरायची तर त्या घरामध्ये मटण घेऊन यायचे आणि तिने त्या घरातल्या लोकांनी, नवरा सासू सासरे, त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू धर्मांतरण कर, आपल्या घरामध्ये आता देवाला स्थान नाही, आपण पूर्णपणे बायबल पद्धतीने आपली पूजा अर्चा सुरू होते। मग तिनं सांगितलं अरे बाबा तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे, मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय, माझ्या घरामध्ये माझी आई वडील आणि आम्ही सगळे देवदेवतांना मानणारे आहोत। परंतु त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायचं सुरू केलं। तो पाद्री यायचा, घरामध्ये एखादा मोबाईल जरी फुटला तर ही हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते, हिंदू संस्कृती पद्धतीनंही चालते, त्यामुळे ही सैतान आहे। आता पुढं असं झालं की 2025 ला 7 महिन्यापूर्वी ती गर्भवती राहिली आणि तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं। आता हिंदू पद्धतीनं डोहाळे जेवण घातलं जातं। घरी तिच्या माहेरकडं लगबग सुरू झाली की आता 7 महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे, आता डोहाळे जेवण घालायचं। परंतु हिच्या घरामध्ये तो पाद्री आणि तिच्या घरातले नातेवाईक तिच्यावर दबाव टाकायला लागले की गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं होतील, ते हिंदू पद्धतीनं होणार नाहीत। त्या मुलीने विरोध केला की मला असं करायचं नाही, तुम्ही धर्म बदललाय पण तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका। शेवटी हे प्रकरण इतक्या टोकाला गेलं, त्या ऋतुजा नावाच्या मुलीनं पोटातलं 7 महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली। म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, त्यांचं नाक कापलं, कान कापले, डोळ्यामध्ये सळया तप्त घातल्या, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची साल्टी काढली, त्याच्यावरती मीठ मारलं, परत साल्टी काढली, परंतु त्यांनी धर्म बदलला नाही। म्हणजे त्यांच्या विचारावरती जाऊन ऋतुजानं हे अशा पद्धतीनं धर्मासाठी प्राण गेला परंतु धर्म सोडला नाही। माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी या माध्यमातून हीच मागणी आहे की 26 नोव्हेंबर 2024 ला सुप्रीम कोर्टानं सेल्वा राणी वर्सेस विशेष सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिलाय। हा निर्णय काय आहे, जर हिंदू पद्धतीनं तुम्ही जे एससी एसटी व्हीजेएनटी ही जे सगळे आपण आरक्षण घेतो आणि नोकरीला लागतो, जातीचा दाखला तिथं आपण देतोय, परंतु नोकरी लागल्याच्या नंतर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय। तुम्ही घरामधले देव देवाऱ्यातनं काढून टाकले, तिथं तुम्ही जर समजा ख्रिश्चन पद्धतीनं असाल किंवा मुस्लिम पद्धतीनं असताल तशा पद्धतीनं तुमच्या धार्मिक पद्धती तुम्ही बदललेल्या आहेत। तुमच्या लग्नाच्या कार्यक्रम हे धर्मांतरित झाल्याच्या नंतर वेगळ्या पद्धतीनं करताय। तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे, जर एससी एसटी व्हीजेएनटी आणि ओबीसीच्या दाखल्याचा वापर करून तुम्ही नोकरीला लागलाय आणि जर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे, तुम्ही मेल्यानंतर दफन केलं जात आहे, तर हे जर पुरावे ग्राह्य धरून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं। माझा प्रश्न असा आहे सरकारला की हे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व प्रशासनाला आपण आदेश देणार आहात का, ज्यांनी एससी एसटी ओबीसी आणि व्हीजेएनटीचा दाखला जोडून नोकरी घेतली आणि त्यांनी धर्मांतर केलंय त्यांना बडतर्फ करण्याचे आपण आदेश देणार आहात का, नंबर 1। आणि नंबर 2, आपल्या सगळ्या सरकारी जमिनी आहेत आणि या सरकारी जमीन, गायरान जमीन असेल, महाराष्ट्र शासन असेल, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, वन खाता असेल, ग्रामविकास खात्याची जमीन असेल, जलसंपदा खात्याची जमीन असेल, आपण या सगळ्या खात्याच्या प्रमुखांना सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळं किती केलेली आहेत याची यादी येत्या 15 दिवसामध्ये काढण्याची आपण सूचना देणार आहात का, नंबर 2। नंबर 3, जर या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळं निर्माण केली असतील तर ती किती दिवसामध्ये आपण पाडून टाकणार, आणि नंबर 4, या महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे, तो किती दिवसामध्ये येणार, लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये कायदा कधी येणार हे माननीय मंत्री महोदयांनी सांगावं।